न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। नीट यूजी परीक्षेच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे। ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। नीट यूजीच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेची कोणतीही तडजोड झालेली नसून सर्वोच्च न्यायालयानं यावर काल शिक्कामोर्तब केल्याचं प्रसाद यावेळी म्हणाले। अर्थसंकल्पात निधी वाटपामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आज सकाळी संसदेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शनं केली। विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांवर अन्याय झाल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे। सदनात आणि सदनाबाहेर देखील सरकारच्या या धोरणाचा विरोध करणार असल्याची भूमिका खरगे यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे। अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 2,62,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते। वैष्णव यांनी महाराष्ट्रातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचं देखील म्हटलं आहे। राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर आपला संप मागे घेतला आहे। वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वच जिल्ह्यातील 15 जुलैपासून कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते। विखे पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्या देखील शासकीय गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मान्य केल्या जातील असं आश्वासन विखे पाटील यांनी दिलं आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील बावथनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे दोन्ही राज्यांना जोडणारा आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून राज्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला असून टोमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं आहे। पुण्यात किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरानं 100 ओलांडली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर देखील वाढल्यानं शहरातील मेष चालकांना त्याचा मोठा फटका बसत आहे। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात। तोपर्यंत नमस्कार।